बघा की शालेय विद्यार्थ्यांनी ज्या काही शालेय स्पर्धा परीक्षा असतात म्हणजे स्कॉलरशिप असो, BDS असो किंवा इतरत्र कोणतीही शालेय स्पर्धा परीक्षा असो, मी स्पेसिफिक असं कोणत्याही परीक्षेचं नाव नाही सांगणार, कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तरी त्याच्यासाठी केला जाणारा जो अभ्यास आहे हा मात्र सेमच असतो. फक्त त्याचा मग परीक्षा पद्धती वेगळी असेल, त्याची असणारी मार्किंग सिस्टीम वेगळी असेल, परंतु अभ्यासाचा मूलमंत्र किंवा स्टडीचा असणारा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो मात्र एकच आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही माध्यमामध्ये शिका, मग ते मराठी माध्यम असो, इंग्रजी माध्यम असो किंवा कॉन्व्हेंट असो, माझा एक सांगण्याचा एवढाच उद्देश आहे, तुम्ही कोणत्याही माध्यमाच्या शाळेमध्ये जरी गेलात तर तुमचं बेसिक पायाभूत जे आहे हे पायाभूत ज्ञान जर योग्य नसेल तर मात्र तुम्हाला शैक्षणिक जीवनामध्ये तेवढीशी जी काही प्रगती तुम्ही साध्य करायचं, प्रगतशील एक होण्याचं धोरण तुम्ही ठरवलेलं आहे ते मात्र तुमचं मार्गी लागणार नाही. एक लक्षात घ्या की मराठी मीडियम, इंग्रजी मीडियम आणि कॉन्व्हेंट असा आज एक समाजामध्ये बदल चालला आहे की मराठी माध्यमाची शाळा म्हणजे त्याच्यामध्ये काही शिकवलं जात नाही, इंग्रजी माध्यमाची शाळा, कॉन्व्हेंट म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही कोणत्याही शाळेमध्ये शिका, कारण मी एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून सुद्धा माझं जे सामाजिक काम आहे ते मी आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायला लागल्यास मी त्याची जाणीवपूर्वकपणे ते करत आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, मी कोणत्याही शाळेमध्ये शिकवत असेल परंतु मराठी मीडियमचा विद्यार्थी किंवा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला काही येत नाही, इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी तेवढाच सर्वोत्कृष्ट, कॉन्व्हेंटचा त्याच्यापेक्षा अतिउत्कृष्ट असं मात्र बिलकुल नाही आहे. कारण माझ्या अभ्यासानुसार मी जे काही पुस्तक रीडिंग केलं आहे त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जेवढे काही क्रांतिकारक झाले, समाजसुधारक झाले किंवा जेवढे लोक आज जगामध्ये आपली एक चांगली प्रतिमा ठेवून त्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते, तर त्याच्यामागे असणारा जो इतिहास आहे त्यामध्ये बरेचसे जे विद्यार्थी आहेत ते मराठी मीडियमचे आहेत. मी सुद्धा एक मराठी मीडियमचाच विद्यार्थी आहे आणि मला प्राऊड आहे की मी मराठी शाळेत शिकलो. व्हाय? बिकॉज मराठी शाळेमध्ये असणारे शिक्षक आहेत हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांपेक्षा सुद्धा अनुभवाने श्रेष्ठ आहेत. लक्षात घ्या, आणि अनुभव हा सगळ्यात महान शिक्षक आहे. अनुभव असेल तरच तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करू शकता. सो लक्षात घ्या, माझा सांगण्याचा उद्देश तुम्ही कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांनी शिका, परंतु प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक हा आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. तर आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे वळायचं आहे. बघा, शालेय स्पर्धा परीक्षा टिप्स. मी प्रत्येक वेळी का सांगत असतो मराठी माध्यमाची मुलं सुद्धा चांगलं करू शकतात. व्हाय? बिकॉज तुम्हाला सुद्धा टीचर अवेलेबल आहेत. आता गव्हर्नमेंटने सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल केलेल्या आहेत. शाळा कोणतीही असो, तुमचा असणारा शैक्षणिक पाया हा पक्का असणं गरजेचं आहे. तुम्ही नक्कीच पुढे जाल. बघा, शालेय स्पर्धा परीक्षा टिप्स, त्यामधला पहिला मुद्दा आहे वेळेचं नियोजन. तुम्हाला वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात जर काही महत्त्वाचा गुण असेल तर तुम्ही आळस आहे, तुमचा असणारा लेझीनेस आहे, तो तुम्ही आळस दूर केला पाहिजे. आळशी माणसं काही करू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्ही बुद्धीनं किती हुशार असाल परंतु आळस आहे त्याच्यावर तुम्ही मात करायला शिकलं पाहिजे. वेळेचं नियोजन, तुम्हाला पहिला मुद्दा काय आहे शालेय स्पर्धा परीक्षा टिप्स मध्ये, तुम्ही वेळेचं नियोजन केलं पाहिजे, टाइम मॅनेजमेंट केलं पाहिजे की आपल्या स्पर्धा परीक्षेला किती विषय आहेत त्याचं मग तुम्ही रोज थोडा अभ्यास करा पण तो डेली रुटीन मध्ये फॉलो करा. वेळेचं नियोजन हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे सखोल अभ्यास. सखोल अभ्यास म्हणजे काय? फार डीप जाऊन वाचायचं नाही. स्पर्धा परीक्षेला जे आवश्यक आहे तेवढाच तुम्ही सखोल अभ्यास केला पाहिजे. तिसरा आहे नियमित सराव. म्हणजे तुमचा जो सराव आहे, आता मला सांगा एखाद्या वेळी हा सरावाचं जे प्लॅनिंग आहे तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, कायमस्वरूपी आपण केलेलं नियोजन फॉलो होत नाही, एखाद्या दिवस ते मागे पुढे होतं. पण तुम्ही 365 दिवसाचं नियोजन केलं तर ॲटलिस्ट 300 दिवस तरी फॉलो करा. बघा, पुढे आहे मार्गदर्शन. कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या. जो व्यक्ती अनुभवी आहे त्याचं मार्गदर्शन घ्या. का? कारण विद्यार्थी काय करत असतो, विद्यार्थी हा शिक्षकांचं अनुकरण करत असतो. जो शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करत असेल त्याच्याकडून तुम्ही ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा की गुरुशिवाय आयुष्य आपलं घडत नाही. हे सुद्धा वाक्य तुम्ही अधोरेखित करून ठेवा. मी जे प्रत्येक वाक्य सांगतोय हे स्वतः मी अनुभवलेलं आहे. मी स्वतः MSc फिजिक्स, माझं क्वालिफिकेशन आहे MSc फिजिक्स. मी BEd केलेलं आहे, DEdला मी अपियर आहे, काही मी पुस्तकं लिहिली आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये जरी आपण
आपण वयानं लहान असलो तरी सुद्धा आपण काही अचीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण चांगल्या पद्धतीने संभाषण करतो, गीतं लिहिणे वगैरे वगैरे या सगळ्या ज्या काही स्किल्स आहेत या मी इम्प्रूव्ह केलेल्या आहेत. मी स्वतः काहीतरी केलंय म्हणून या स्टेजला उभं राहून मी बोलतोय. सो नक्कीच लक्षात घ्या, काहीतरी अनुभव आहे, अनुभवाशिवाय माणूस कधीही बोलत नाही. बघा, शालेय स्पर्धा टिप्समध्ये पहिला आहे वेळेचं नियोजन, दुसरा आहे सखोल अभ्यास, तिसरा आहे नियमित सराव, चौथा आहे मार्गदर्शन. पाचवा मुद्दा आहे तो सकारात्मक दृष्टिकोन. मी नेहमी सांगत असतो, एखाद्या गोष्टीमधून तुम्हाला काही मिळो अथवा न मिळो, म्हणजे यशप्राप्ती होऊ दे अथवा यशप्राप्ती न होऊ दे, परंतु तुमचा दृष्टिकोन सकारात्मक पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्ती आहे तर त्याला शालेय स्पर्धा परीक्षांची आवड नाही, परंतु कदाचित सकारात्मक दृष्टिकोन असेल, तुम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. प्रत्येकाला यश हे असं सर्टन लेवलला मिळत नाही, कळतंय? म्हणजे कसं की कोणाला 30व्या वर्षी सक्सेस मिळेल, कोणाला 35व्या वर्षी सक्सेस मिळेल, कोणाला 40व्या वर्षी सक्सेस मिळेल, परंतु न थांबता प्रयत्न करेल त्याला काहीतरी मिळेल. तुम्ही काहीच केलं नाही तर तुम्हाला काहीच मिळणार. माझं वाक्य लिहून ठेवा, तुम्ही काहीच प्रयत्न केला नाही तर मात्र तुम्हाला काही मिळणार नाही. ओके. सो पुढचा पॉईंट आहे तणावमुक्त राहायचं. टेन्शन घेऊन अभ्यास करण्यात काय मजा नाही. टेन्शन घेतल्याने डोक्यावरती ताण येतो. आलेल्या ताणामुळं तुमचं जे काही चांगलं चाललेलं आहे ते सुद्धा बरखास्त होतं. सो तुम्ही तणावमुक्त राहिलं पाहिजे. म्हणजे पाचवा मुद्दा आहे सकारात्मक दृष्टिकोन, सहावा मुद्दा आहे तणावमुक्त राहा. आरोग्याची काळजी घ्या. तुमची हेल्थ सुद्धा तेवढीच महत्वाची आहे, बिकॉज हेल्थ इज अ वेल्थ. सो बघा की शालेय स्पर्धा परीक्षा टिप्स मध्ये तुम्ही वेळेचं नियोजन केलं पाहिजे, सखोल अभ्यास केला पाहिजे, नियमित सराव केला पाहिजे, मार्गदर्शन कोणाचं तरी घेतलं पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन पाहिजे, तुम्ही तणावमुक्त पाहिजे आणि आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. माझं नाव अक्षय विनायक राजवाडे. मी काही शाळांमध्ये शिकवलेलं आहे आणि आता सुद्धा मी सध्या काही शाळांमध्ये कार्यरत आहे. माझं क्वालिफिकेशन MSc फिजिक्स B.Ed आहे आणि D.Edला मी अपियर आहे आणि मी शालेय स्पर्धा परीक्षा पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यानंतर मी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विनामूल्य सेमिनार घेतलेले आहेत. ज्या मुलांना नंबर आला त्यांचं मी काही भेटवस्तू देऊन जे काय मला शक्य होईल ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.